प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण गव्हाच्या पिठाची नानकटई बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. जेवणाच्या वाटीचं प्रमाण सांगते मी. इथे 1 वाटी गव्हाचं पीठ दाबून भरून घेतले. वाटीमध्ये असं दाबून भरून घेतलं. त्यानंतर पाऊण वाटी बेसन पीठ, डाळीचं पीठ, अर्धी वाटी पिठी साखर. तुम्हाला जास्त गोड हवा असल्यास तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता. इथे मी अर्धी वाटी घेतले, आम्हाला जास्त गोड नको आहे म्हणून. पाऊण वाटी साजूक तूप, पाव वाटी बारीक रवा, चिरोटे रवा घेतला आहे. हा बारीक नसेल तर जाड रवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. पाव वाटी घेतलेला आहे आणि फुल वाटी भरून घेतला आहे. 1 चमचा वेलची पावडर, पोह्याच्या चमच्याचं प्रमाण. 1 चमचा वेलची पावडर, 1 चमचा पोह्याच्या चमच्याचं प्रमाण, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. तर आता सुरुवात करूया. आता आपल्याला हे सर्व पिठं चाळून घ्यायची. गव्हाचं पीठ, बेसन पीठ, रवा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि मीठ. आता हे आपल्याला सर्व चाळून घ्यायचं. असं केल्याने सर्व छान एकत्रित होतं. आता हे बाजूला ठेवून देऊया. आता एक असं भांडं घ्यायचं आणि त्यात तूप टाकून घ्यायचं. पिठी साखर, आता हे सर्व छान फेटून घ्यायचं. याचा कलर चेंज होईपर्यंत तुपाचा पिवळटपणा जाऊन पांढरटपणा यायला पाहिजे. याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला छान फेटून घ्यायचं. तर मी फेटून घेते आणि मग दाखवते. हे बघा, कलर चेंज होईपर्यंत मी फेटून घेतलेला आहे. पांढरट कलर आलेला आहे. आता आपलं बॅटर परफेक्ट झालेलं आहे की नाही, काय करायचं, असं चेक करायचं. वाटीत पाणी घ्यायचं आणि थोडंसं बॅटर टाकून बघायचं. हे बघा, वरती तरंगायला लागलं ना हा ड्रॉप, तर समजायचं आपलं बॅटर परफेक्ट झालेलं आहे. अजून थोडंसं फेटून घेते. हे बघा, पुन्हा एकदा बघूया आपण. हे बघा, असं वरती तरंगलं ना, हे बघा की समजायचं आपलं बॅटर परफेक्ट झालेलं आहे. खाली तळाला जाऊन मग हळूहळू वर आलं तर परफेक्ट झालेलं नाही. असं वर तरंगलेलं हवं, म्हणजे आपलं बॅटर परफेक्ट आहे. आता यामध्ये हे पीठ टाकून घ्यायचं. वेलची पूड आणि अलगद हाताने मळायचं. आपण पोळीला पीठ मळतो तसं नाही मळायचं, फक्त एकत्र करून घ्यायचं अलगद हाताने. ती दाबून वगैरे मळायचं नाही आहे.
चपातीला मळतो तसं असं एकत्र करून घ्यायचं सर्व. हे बघा, आता हे फक्त असं एकत्र करून घ्यायचं. साजूक तुपाचाच वापर करायचा आहे. तुम्हाला जास्त घट्ट वाटलं तर तुपाचा वापर करायचा, दुधाचा वापर करायचा नाही किंवा पाण्याचाही वापर करायचा नाही. फक्त साजूक तुपाचा वापर करायचा. अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे मी आता हे सर्व एकत्र करून घेतलं. आता आपण नानकटई करायला घेऊया. तुम्ही कुठला एक छोटा चमचा अशा प्रकारचा किंवा मग अशी छोटी वाटी असते त्या वाटीचं प्रमाणाने तुम्ही घेऊ शकता. म्हणजे नानकटई सगळी एकसारखी येईल. हाताने सुद्धा करू शकता. आता मी वाटीचं प्रमाण घेते. हे बघा, तुम्हाला हवी तेवढी साईज तुम्ही ठेवू शकता, मोठी किंवा छोटी. अशा प्रकारे असं हातावर मळून घ्यायचं. मळून म्हणजे थोडंसं गोल येईपर्यंत आणि नंतर असं थोडंसं प्रेस करायचं आणि मग त्यावर अशी सुरीने किंवा चमच्याची मागची बाजू असती त्याने सुद्धा केलं तरीही चालेल. अशा प्रकारे डिझाईन करून घ्यायची. अशा प्रकारे आता मी सर्व करून घेते. हे बघा, आता माझी पहिली बॅच मी केलेली आहे. आता मी ही ओव्हनमध्ये ठेवणार आहे. 180 डिग्रीला 10 मिनिट ठेवणार आहे. तुम्ही जर कढईमध्ये करणार असाल तर कढई प्रीहीट करून घ्यायची आणि मग त्यावर खाली रिंग ठेवायची कढईमध्ये आणि एक ताटली ठेवायची आणि त्यावर ग्रीस करून घ्यायचं आणि मग असे नानकटई करून ठेवायची आणि 15 ते 20 मिनटं लागतात कढईमध्ये. आता मी हे 180ला 10 मिनटं ठेवणार आहे ओव्हनमध्ये. चला, आता आपल्या सर्व नानकटई बेक करून झाल्यात. बघू शकता तुम्ही, अतिशय खुसखुशीत झालेल्या आहेत. आप्पे पॅनमध्ये सुद्धा तुम्ही करू शकतात. 10 ते 15 मिनटं ठेवायचे आप्पे पॅनमध्ये. बघू शकता तुम्ही, अतिशय खुसखुशीत सुंदर झालेले आहेत. खालून सुद्धा अतिशय छान बेक होतात. तोडून पण दाखवते तुम्हाला. हे बघा, अगदी ओठाने तुटतील अशा झालेल्या आहेत, खुसखुशीत. हे प्रमाण घेऊन करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक, इंस्टाग्रामवर असाल तर पेजला फॉलो करा. धन्यवाद.